बॅकफूट वरती गेले, पंच केलाय. खेळाडू बॉलच्या खाली आले, झेल निसटला. विशालने पहिलाच बॉल ज्या प्रकारचा पंच केला, त्या बॉलवरती आले सिंगल, एक धाव. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना सागर मोरे स्ट्रायकरला तयार होतील. चेन्नई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 चा मालिकावीर किताब ज्यांनी जिंकला, असे खेळाडू मेडा पोलीस, सागर मोरे, हनुमान नगर नुने. तर गोलंदाजी मार्गवरती पहिल्या षटकासाठी दत्ता मोहिते सर. हो, अंपायर कॉल इट्स वाईट. जावलीचा कोहिनूर म्हणून त्यांना ओळखलं जातं. हा दिशाईन बॉल आहे. गाव आहे त्यांचं सर्जापूर. 40 प्लसचं क्रिकेट देखील खेळतात. बॉलला दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. त्यांनी लेदर बॉल क्रिकेट चांगलं आपल्या जीवनामध्ये खेळलेलं आहे. अनेक कंपन्यांकडून त्यांनी क्रिकेट खेळले. असे गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती आहेत. परंतु एका बाजूला सागर मोरे एक आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे. आज वेन्नाई 11साठी या नवी मुंबईमध्ये गोठिवलीच्या मैदानावरती वेन्नाई वेन्नाई 11साठी दत्ता मोहिते तयार. लालसा दिली, गुडघा टेकून हा स्ट्रोक बनवून मारण्याचा प्रयत्न केला. बाईकच्या माध्यमातून सिंगल धाव आहे. इथे वाचन करावं लागेल सागर मोरे यांना दत्ता मोहिते यांच्या बॉलचं. कारण ज्या प्रकारे त्यांची गोलंदाजी आहे, बरेचसं व्हेरिएशन त्यांच्या गोलंदाजीमध्ये आणि युवा खेळाडूला शिकण्यासारखं बरचसं काही आहे, की तुम्ही प्रत्येक बॉल वेगळ्या प्रकारे कशाप्रकारे टाकू शकता ना, याचं एक उदाहरण म्हणजे दत्ता मोहिते सरांकडे आपण पाहू शकतो. प्रत्येक बॉल वेगळ्या प्रकारचा असतो. पुन्हा तयार. आता लालसा दिली. आता खोलवर टप्प्याचा आतमध्ये आणला, या अगोदर बाहेर काढला होता. सिंगल धाव आहे बॉलच्या पाठीमागे. बॅटच्या साहाय्याने आलेली धाव आहे. बॅटची कडा होती म्हणजे बॅटचा संपर्क होता. वैविध्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी, दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, गोलंदाजीमधलं मिश्रण, हे चांगल्या प्रकारे अंमलामध्ये आणलेलं आहे. 4 धावा धावफलकावरती. शेवटचे 3 बॉल. सागर मोरे तयार. पंच चांगल्या प्रकारे केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. त्यापेक्षा जास्तीचं काही मिळणार नाही. विशाल यांना या मॅचमध्ये प्रमोट करण्यात आलेलं आहे. बॅटिंगसाठी सायकल जोडीमध्ये सोडण्यात आलेला. या अगोदर देवा आले होते. आता विशाल यांना मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी. बॉलर दत्ता मोहिते पुन्हा तयार. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता थोडीशी बदललेली आहे. डीप कव्हरला थोडंसं जवळ बोलवलेलं आहे. कव्हरच्या ऑन साइडला वेळेची अचूकता नव्हती. धाव मिळणार नाहीये. शॉर्ट मिड विकेटला बॉल स्टॉप केलाय. बॉल डॉट आला. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये. एकच वाईट बॉल टाकलेला आहे. बाकीचे सर्व बॉल अप्रतिम कमालीचे हाताळलेले आहेत. अवघ्या 5च धावा खर्च केलेल्या आहेत. वेन्ना 11ची सावध सुरुवात म्हणायला काही हरकत नाही. ज्या प्रकारची सुरुवात वेन्ना 11ने केलेली आहे. शेवटचा बॉल. पण चांगल्या प्रकारे केलाय. बॅकफूटवरती गेले, जागा बनवली, बॉल डीप कव्हर, सीमारेषा फोडतोय. 4 धाब्यांसाठी एक टप्पा या बॉलला पाठवले सीमारेषा पार. फलंदाज विशाल बॅकफूटवरती गेले, जागा बनवली आणि त्यानंतर या बॉलला फाटवलं सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धाब्यांसाठी धावसंख्या वाढवणारा चौकार. 9 धावा पहिल्या ओव्हरमध्ये कुठलेल्या आहेत. प्रथम बॅटिंग करताना टीम वेन्ना 11ने. अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. मॅच क्रमांक 8. श्री फायटर आणि त्यांच्या विरुद्ध स्वरा फायटर होईल. थोडीशी आपण घाई करूया. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्गवरती केलेला आहे बदल तुम्ही पाहताय. मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीगचा दुसरा दिवस, 7वी मॅच. भौमिक तयार. गोलंदाजी मार्गवरती युवा खेळाडू. मिस हिट आहे, परंतु बॉल पाठीमागच्या बाजूला. वेळेची अचूकता सागर मोर यांना साधता आली नाही. या अगोदरच्या मॅचमध्ये 27 धावांचा झुंजार खेळ सागर मोर यांनी केला होता. सातारा तालुक्यातील एक नामवंत क्रिकेटर, परंतु एका बाजूला भौमिकची गोलंदाजी चांगली आहे. त्याच्याही गोलंदाजीमध्ये धार आहे. पुन्हा तयार. राईट आर्म राउंड द विकेट. ओ गुडघा टेकवून हा फटका खेळण्याचा प्रयत्न.
अंपायर कॉल बाईच्या माध्यमातून सिंगल धाव मिळेल. बॅट आणि बॉलचा संपर्कच होऊ दिलेला नाहीये. सुपर 6 मध्ये कोण-कोण क्वालिफाय होणार याची उत्कंठा आता शिगेला जाऊन पोहोचलेली आहे. परंतु पात्रता फेरीमध्ये जर पॉइंट सेम झाले, तर सुपर ओव्हरची मॅच खेळवली जाईल याची आपण नोंद घ्या. या स्पर्धेचा नियम आहे. आणि अंतिम 3 मध्ये जे संघ जातील ना, त्याच्यामध्ये सेमीफायनलसाठी स्लो सायकलिंग होणार आहे. आणि जो संघ स्लो सायकलिंग जिंकेल तो डायरेक्ट फायनल खेळेल. आणि क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच स्लो सायकलिंग होणार आहे. आतापर्यंत आपण थ्रो आउट पाहिलेलं आहे. 4 धावा धावून काढताना खेळाडूंना पाहिलेलं आहे. परंतु स्लो सायकलिंग हे पहिल्यांदा होणार आहे आणि ते तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. सेमीफायनलच्या अगोदर कोणते 3 संघ सुपर 6 मधून पुढे क्वालिफाय होतील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बीमर आहे आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. +1 परंतु सुपर 6 मध्ये मॅचा कशाप्रकारे होतील? तर सुपर 6 मध्ये नेट रन रेटचा आधार घेतला जाईल. 1 विरुद्ध 6, 2 विरुद्ध 5 आणि 3 विरुद्ध 4 अशा प्रकारे सुपर 6 च्या मॅचा होतील. त्या नॉकआउट असतील. समोर काय फटका खेळलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी या बॉलची कहाणी सागर मोरे यांचा फटका आहे तुफानी आणि मैदानाच्या आतमध्ये सागर मोरे नावाचे आले सुनामी. एका पायावरती खेळलेला फटका बॉल सीमारेषा पार. धावसंख्येचा वेग वाढला. 21 धावा अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सागर मोरे 13 वरती. भौमिक निघाला. हाई बॉल लोअर फुल टॉस होता. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो चालवलं खेळपट्टीवरती 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. तिसरीचाही प्रयत्न होईल का? नाही 2च धावा मिळतील. शेवटचा एक बॉल बाकी आहे. वेन्नाई 11 विरुद्ध वैष्णवी 11 दोन्ही संघांनी एक-एक सामना खेळलेला आहे. तो त्यांनी जिंकलेला आहे. म्हणजे दोन्ही संघ दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये आहेत या मॅचमध्ये. जो संघ जिंकेल त्याचं पॉइंट टेबल होईल 4. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. सागर मोरे बॉलच्या मिनिटपर्यंत पोहोचूच शकले नाही. बॉल डॉट आलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. हाच तो शेवटचा बॉल. वाईड लाईनला पकडून टाकलेला हा बॉल. शरीरापासून फार दूर ठेवला. खोलवर टप्प्याचा ठेवला. 23 धावा, 0 गडी बाद. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर वेन्नाई 11 प्रथम बॅटिंग करताना. वैष्णवी 11 विजयदादा सुर्वे यांच्या कन्येच्या नावाने हा संघ खेळत आहे आणि गतवर्षी हा संघ चॅम्पियन राहिला होता. वेन्नाई 11 वेण्णा नदी म्हणजे जावली तालुक्यामध्ये जी नदी वाहते त्या नदीच्या नावाने गावाला वेन्नाई प्रीमियर लीग होते आणि त्याच नावाने हा संघ या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. म्हणजे महाबळेश्वरमधून ज्या काही 5 प्रमुख नद्यांचा उगम पावतो ना त्यापैकी एक वेण्णा आहे. ओव्हर नंबर आता 3 ला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्गवरती केलेला आहे बदल. आयुष सुर्वे, संघमालक विजय सुर्वे यांचे सुपुत्र गोलंदाजी मार्गवरती ओव्हर नंबर 3 साठी. गाव आहे डांगरेगर. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना डीप कव्हर, कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ लॉंग ऑन, मिड विकेट, स्वी कॉर्नर, डीप स्क्वेअर लेग ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सीमारेषेलगत आहे. राईट झालाय बॉल. टप्पा पडल्यानंतर उसळतोय. अंपायर कॉल इट्स वाईड. आयुष सुर्वे यांचा पहिलाच बॉल उसळणारा 1 फ्रॉम दी ओव्हर. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. स्ट्रायकर बॅटिंग करतात विशाल. विशालाने 3 बॉल खेळले. 5 वरती बॅटिंग करतायत. आज जी काय स्ट्रायकर जोडीमध्ये संधी मिळाली ना, त्या संधीचं सोनं विशालला करावं लागेल. आयुष सुर्वे यांना संघाला पहिली विकेट मिळवून द्यावी लागेल. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. वाईड +1 अशा 2 धावा. आयुष सुर्वे यांना दिशेवरती नियंत्रण चांगल्या प्रकारे ठेवावं लागेल. ज्या प्रकारे त्यांनी या अगोदरच्या मॅचमध्ये गोलंदाजी केलेली आहे, त्याच प्रकारची गोलंदाजी इथेही करावी लागेल.
परंतु 2 बॉल, हा बॉल फारच दूर टाकला. आत्मविश्वासाने बॉल टाकावे लागतील. पुन्हा तयार. एक युवा खेळाडू डांगरेकरचा गोलंदाजी मार्कवरती. वैष्णवी 11 साठी. आपटलेला बॉल. नो बॉल आहे. म्हणजे यानंतरचा बॉल फ्री हिट आहे. म्हणजे निश्चित कुठेतरी आता थोडंसं मनोबल खालावलं असेल. कारण ज्या प्रकारच्या एक्स्ट्रा धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. एकही बॉल झालेला नाहीये. म्हणजे या बोनस धावा आहेत बॅटिंग टीमसाठी म्हणजे वेन्नाई 11 साठी. एका बाजूला आता स्वतः दत्तादादा आलेले आहेत आणि निश्चित काही ना काहीतरी कुजबुजत आहेत. निश्चित काही ना काहीतरी सल्ले दिले असेल. इथून पुढे गोलंदाजी कशाप्रकारे केली पाहिजे. आणि निश्चित आपल्या संघामध्ये जे काही अनुभवी खेळाडू असतात त्यांचा सल्ला तितकाच महत्त्वाचा असतो आणि तोच देण्याचा प्रयत्न इथे केलाय. आता एंड बदललेला आहे. आता ओव्हर द विकेट आयुष सुर्वे गोलंदाजी मार्कवरती येतील. पुन्हा आपटलेला बॉल आणि हाही बॉल नो बॉल आहे. विश्वात्मक गोलंदाजी करावी लागेल. आपटलेला बॉल फार पाठी ओढलेला आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पाठीमागे काय घडलं? आयुष सुर्वे हा विचार करून चालणार नाही. 6 बॉल चांगल्या पद्धतीने कशाप्रकारे टाकता येतील, नव्याने सुरुवात कशाप्रकारे करता येईल, याचाच विचार करावा लागेल. मग ते आयुष्य असो किंवा क्रिकेट. आता हा बॉल चांगला समोरच्या बाजूला फोर्स केलाय आणि तो विशाल यांनी पाठवलाय. सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी या फटक्याची झलक वाढतंय वेन्नाई 11चं धावफलक. आडव्या बॅटने खेळलेला फटका. विशाल यांच्या बॅटमधून मोठा टोला. हा होता त्यांच्या बॅटचा बोलबाला. 34 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. रंगलेला एक रोमांचक सामना. तुंबड युद्ध पहिला डाव. ऑन साइडला हाय बॉल. आकाशाला गवसणी घालत निघाला. आकाशाची उंची मोजत बॉल सीमारेषा पार. विशाल यांचा वार या बॉलवरती आलाय षटकार. बॅक टू बॅक 2 मोठे हिट. फलंदाज विशालला करतील सुपर हिट. शांत असणारा विशाल आता आक्रमक झालाय. म्हणजे शांत असणारा समुद्र खवळला आणि हाय बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. 40 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. अजूनही बऱ्याचशा बॉलचा खेळ बाकी आहे. आयुष सुर्वे पुन्हा तयार होतील. पुढील बॉल योग्य टप्प्यावरती योग्य दिशेने टाकावे लागतील. फुल टॉस. 3 इन अ रो. 3 बॉल 3 षटकार विशाल यांच्या बॅटमधून. काय बॅटिंग केलीये. गगनाच्या गाभाऱ्यात विशालने षटकारांचं तोरण विणायला सुरुवात केली. 3 बॉल 3 षटकार. आज दिवसात चांदणं दाखवलं मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलवरती 3 मोठे हिट. आयुष सुर्वेला कमबॅक करावं लागेल. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता. ढूंढ लेना अंधेरों में मंजिल. आयुष सुर्वे जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. आज स्वतःच्या वाटा त्याला स्वतः तयार कराव्या लागतील. चांगला बॉल. ओ क्षेत्ररक्षक ज्यासाठी ठेवला होता त्याच प्रकारचा बॉल. स्वतः संघ मालक होते आणि तेच सेली मिडॉपला सज्ज होते. जोखीम घेतली होती अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करण्याची आणि फलंदाजाने बॉल तिथेच खेळला. बॅटिंग करताना आतापर्यंत वेन्नाई 11ने 46 बनवलेले आहेत. 2.4 बॉलचा खेळ संपलेला आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. म्हणजे 16 बॉलमध्ये 46 धावा इथे उभ्या केलेल्या आहेत. खेळ थोडंसं थांबलेलं आहे.
पुन्हा तयार. शेवटचे 2 बॉल, 46 धावा, 0 गडी बाद. ऑन साइडला टाकचारा, काढधारा या बॉलवरती विशालने दिलाय 6 धावेंचा नारा. बॉल सीमारेषा पार. षटकार. चौथा मारला या ओव्हरमध्ये विशालने. आज दडपण, प्रेशर, आयुष सुर्वेवरती आलंय. हेच अनुभवाचे चटके आयुष्याला कडकपणा देतील. मग तो चहा असो किंवा आयुष्य, चटके सोसल्याशिवाय कडकपणा येत नाही. आणि आयुषला निश्चित या मॅचमध्ये बरचसं काही शिकायला मिळालं असेल. अजूनही एका बॉलचा खेळ बाकी आहे. 52 धावा 17 बॉलमध्येच वेन्नाईनने बनवलेले आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. या मॅचमध्ये विशालने 29 धावा बनवलेल्या आहेत. वैष्णवी 11ने अभ्यास केला. सागर मोरे यांचा आणि पेपर आला विशालचा. हुक करण्याचा प्रयत्न, सिंगल मिळालेली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 53 धावा बिनगडी बाद. वेन्ना 11 3 ओव्हरच्या समाप्ती नंतर 53 वरती 0. अशा प्रकारची स्थिती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आहे. तुम्ही पाहत आहात श्री अंकुश बाबा कदम पुरस्कृत मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग. आजचा दुसरा दिवस आहे आणि आज मुख्य व्यासपीठावरती साईराज ग्लास सेंटरचे संजय धनावडे या ठिकाणी आहेत. विनयदा धनावडे, पिनू शेठ, मोनू शेठ हे सर्व काही मंडळी, संकेत गोळे आलेले आहेत. श्री कन्स्ट्रक्शन हा त्यांचा व्यवसाय. मित्रांनो, जर तुम्हाला घर बांधायचं असेल तर निश्चित तुम्ही त्यांच्याकडे संपर्क करू शकता. जर तुम्हाला कपडे घ्यायचे असेल तर ब्रदर्स कलेक्शन आपल्या तालुक्याच्या मुख्य ठिकाणी आहे. तिकडे जाऊन तुम्ही कपडे खरेदी करू शकता. म्हणजे हे जे आपले क्रिकेट मित्र व्यावसायिक आहेत ना, त्यांच्या व्यवसायाला जर आपल्याला उभारी द्यायची असेल, तर आपल्याला निश्चित त्यांचे संपर्क केला पाहिजे. जर त्या रिलेटेड जर तुमची काही कामं असेल, तर आपल्या क्रिकेट मित्रांना निश्चित आपण साथ देऊया. बॉलर तयार. ऋषी गावडे या खेळाडूला गोलंदाजी मार्गवरती बोलवलंय. अंपायर कॉल. इट्स अ वाईड. अतिरिक्त उसळीचा बॉल टाकलाय. असं म्हणतात ना, संकट ज्यावेळेस येतात ना, त्यावेळेस चारी बाजूने येतात आणि एका बाजूला आता वैष्णवी 11 संकटामध्ये अडकलाय. संकट टाळणं हे आपल्या हातामध्ये नाहीये. परंतु संकटाचा सामना करणं आपल्या हातामध्ये आहे. आणि इथे आता वाईडवरती वाईड बॉल टाकण्यात आलेले आहेत. म्हणजे या गोष्टी टाळाव्या लागतील. संकटांना शरण जाऊन चालणार नाही. तर त्या संकटांवरती आता मात करावी लागेल. व्हाईट बॉलची एक सिंगल धाव घेऊया. बॅटची कडा. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. स्कोरबोर्डला चालना मिळते. धावसंख्या आहे 56. बिनगडी बाद. चला खेळाला स्पीडअप देऊया आपण. बॉलर पुन्हा तयार. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल. अंपायर कॉल. हा नो बॉल आहे. म्हणजे आता या गोष्टी टाळाव्या लागतील. वैष्णवी वैष्णवी 11 या टीम समोर बऱ्याचशा अडचणी उभ्या राहिलेल्या आहेत. त्या अडचणीतून त्यांना मार्ग काढावा लागेल. परिणामांची जाणीव ठेवून कृती करावी लागेल. पहिला डाव आहे. पहिल्या डावामध्ये जर धावा जास्त दिल्या, तर फलंदाजांवरती दडपण येईल. त्यामुळे गोलंदाजांना काम चांगलं करावं लागेल. भविष्यामध्ये जर आपण परिणामांची जाणीव न ठेवता कृती केली, तर आपण अपयशाच्या दिशेने जाऊ आणि परिणामांची जाणीव ठेवून जर आपण कृती केली, तर आपण यशाच्या दिशेने जाऊ. ऑन साइडला हा बॉल खेळलाय. एक टप्पा घेत बॉल चाललाय. सीमारेषा पार. धावा मिळाल्या 4 चौकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये वेन्नाई 11ने केलेली आहे. टॉस वैष्णवी 11च्या मनासारखा होता. का मनासारखा होता? तर वैभव पवारने सांगितलं करण सुर्वे यांना, की तुम्हाला जे पाहिजे तुम्ही घ्या. टॉस जरी मी जिंकलो असतो, तुम्हाला काय हवंय? फिल्डिंग हवी तुम्ही फिल्डिंग घ्या. परंतु बॅटिंग मात्र वेन्नाई 11ने काय केली या मॅचमध्ये
हो, उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल हा वाईड आहे. गोलंदाजी मार्कवरती ऋषी पुन्हा तयार. चांगले बॉल टाकावे लागतील. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करावी लागेल. 6 बॉल योग्य प्रकारे कशाप्रकारे हाताळता येतील याचाच प्रयत्न करावा लागेल. मेहनत अशी करायची ना, की यशाने हा धिंगाणाच घातला पाहिजे आणि इथे ती मेहनत घ्यावी लागेल. मेहनत ही अशी गोष्ट आहे, की नशिबात नसलेल्या गोष्टींचे दरवाजे उघडे करते लाँग ऑफला. क्लिअर करणारा फटका सीमारेषेच्या पलीकडे. आता सागर मोर यांचा वार. बॉल चाललाय सीमारेषा पार. धावा मिळाल्या बॉलच्या पाठीमागे 6 षटकार. एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला सरळ बॅटचा फटका सीमारेषेच्या पलीकडे. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमापार. बॅट्समन आहेत सागर मोरे. हनुमान नगर नुने आहे त्यांचं गाव. 68 धावा 0 गडी बाद. सागर मोरे 26. विशाल बॅटिंग करतात 30 वरती. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी. ऋषी तयार. पुन्हा आपटला. रेफर केलेला आहे टीव्ही अंपायरकडे. टीव्ही अंपायरकडे अंपायर कॉल आहे. रेफर केलेला आहे. बॉल नो बॉल आहे. परंतु स्टंपिंगसाठी रेफर केलेला आहे. करण सुर्वे यांनी ज्या प्रकारे एस्टनच्या पाठीमागे स्टंपिंग केलेलं आहे, त्याची पडताळणी सुरू आहे. परंतु बॉल नो आहे. ओके. ऑन फील्ड निर्णय द्यावा लागेल. बॉल नो आहे. स्टंपिंगसाठी रेफर केलं होतं आणि आता ऑन फील्डला निर्णय आहे नॉट आउट. सागर मोरे सेफ. पुन्हा तयार. परंतु करण सुर्वे यांनी चांगली स्टंपिंग केली होती. समोर खेळलेला बॉल. अशा प्रकारचे बॉल जर या अगोदर ऋषीने जर टाकले असते ना, तर निश्चित या ओव्हरमध्ये ऋषीने ज्या धावा खर्च केलेल्या आहेत त्या झाल्या नसत्या. म्हणजे आतापर्यंत एकूण ऋषीने 4 बॉलमध्ये 18 खर्च केलेले आहेत. अशा प्रकारचे बॉल टाकावे लागतात आणि तोच प्रयत्न आता शेवटी केलेला आहे. जर हाच प्रयत्न सुरुवातीला केला असा अकूट टप्प्याचे बरेचसे बॉल ऋषीने टाकले होते. परंतु आता कुठेतरी खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली. सागर मोरे तयार. वैयक्तिक 28 वरती बॅटिंग करतायत. पुन्हा आपटला. आता बॅडमिंटन स्टाईल खेळलाय. आई झेल निसटला. हा नो बॉल आहे. 5 धावा एकूण मिळतील. सर्वाधिक मोठा स्कोर या स्पर्धेतला या मॅचमध्ये उभा राहील का? सागर मोरे टिपिकल फटका. बॉल सीमारेषा पार. झेल सुटला. आला चौकार. 76 धावा धावफलकावरती. अजूनही शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. ऑन साइडला धमाका मोठा. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाब्यांसाठी लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम क्लासिकल ठोकलाय सागर मोरे आणि षटकार. 38 वरती सागर मोरे बॅटिंग करतायत. 38. आज अर्ध शतकाची चाहूल लागली असेल. सरळ बॅटने काय बॅटिंग केली आहे. सागर मोरे यांनी धुडगूस घातलाय, धुमाकूळ घातलाय, धिंगाणा घातलाय मोठ्या फटक्यांचा. शेवटचाही बॉल. गरकन गिरकी घेतली बॉल ऑन साइडला आणि कॅच पकडली. 38 धावांचा खेळ 20 बॉल मध्ये समाप्त झाला. सागर मोरे यांची बहारदार खेळी. वेन्ना 11 साठी 82 धावा वेन्ना 11 या स्पर्धेत सर्वाधिक मोठा स्कोर वेन्ना 11 ने बनवलेला आहे. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि किरण मस्कर सर चर्चा करतात, की जर आमचा संघ जिंकला तर 1 सायकल मला मिळेल. आतापर्यंत 1 टायर आलेला आहे कारण संघाने पहिला सामना जिंकलेला आहे
आता दुसरा टायर चैन यायची बाकी आहे. मैदानाच्या दिशेने वळूया. वैष्णवी 11ला कमबॅक चांगला करायचा आहे आणि ती महत्त्वाची विकेट आता मिळालेली आहे. हास्याचा भाग एका बाजूला, परंतु मॅच एका बाजूला आहे. लढण्यासाठी बरचसं काही आहे या मॅचमध्ये आणि करण सुर्वे स्वतः आता बॉल आपल्या हातामध्ये घेत आहेत. ओव्हर नंबर 5 साठी. निश्चित याही अगोदर करण सुर्वे गोलंदाजीसाठी येऊ शकले असते, परंतु अंतिम षटकासाठी ते थांबलेले आहेत. म्हणजे ही काय स्ट्रॅटेजी होती का? बॉलर तयार, परंतु एका बाजूला विशाल. ओ, इथे हा बॉल चांगला टाकलाय करण सुर्वे यांनी. बाईच्या माध्यमातून सिंगल धाव आहे. हेच बाकीच्या गोलंदाजांना करायचं होतं येऊन. परंतु आयुषने ज्या प्रकारे महागडं षटक टाकलं, त्याच्यानंतर ओव्हर नंबर 4 मध्ये ऋषीने बऱ्याचशा धावा खर्च केल्या आणि तिथूनच धावसंख्येचा डोंगर उभा केला वैष्णवी 11 वेन्ना 11ने. वैष्णवी 11च्या विरुद्ध 5 बॉलचा खेळ बाकी आहे. लालसा दिली, खोलवर टप्प्याचा बॉल. करणकडे गती नाहीये. परंतु काय टप्प्यावरचा ताबा ठेवलेला आहे आणि ते सॅक्रिफाईस विकेट केलेली आहे. त्याग केला आपल्या विकेटचा फलंदाजाने आणि येईल फलंदाज आता माघारी. विशाल माघारी येतील कारण ज्यांनी बॅटिंग चांगली केली होती. आता मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूचे पाठीराखे म्हणत असतील, तो आला बॅटिंगसाठी. त्याला पाठवण्यात आलेला आहे. मधल्या फळीमध्ये बॅटिंगसाठी वैभव शेठ पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. भिवडीचे वैभव पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. एका बाजूला भामगरचा विकास सावले तयार. जावली टेनिस बॉल मध्ये सर्वाधिक जलद अर्धशतक झळकवणारा हा खेळाडू आहे. परंतु एका बाजूला डांगरेकरचा वंडर बॉय करण सुर्वे. बॉल हवेत. खेळाडू बॉलच्या खाली येतील का? ओ, धावता झेल पकडता आलेला नाहीये. शेवटच्या ओव्हरमध्ये वेन्ना 11 धावा मिळत नाहीयेत. त्याचं कारण आहे करण सुर्वे यांची चांगली गोलंदाजी. 85 धावा 2 गडी बाद. 85. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी. मिस हिट आहे. बॉल स्लिपमध्ये पकडता आलेला नाहीये. डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. वैभव शेठ पवार नशिबाची गोळी खाऊन मैदानाच्या आतमध्ये. विकास सावल्यांना जीवनदान मिळालेलं आहे. परंतु अजूनही शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. करण सुर्वे यांनी केलेली गोलंदाजी जर आपण पाहिली ना, तर ज्या प्रकारचा खेळ करण सुर्वे यांनी केलाय. 4 बॉलमध्ये या खेळाडूने अवघ्या 3च धावा दिलेल्या आहेत. म्हणजे स्लॉग ओव्हरचं षटक कशा प्रकारे टाकलं पाहिजे, हे करण सुर्वे यांनी या ओव्हरमध्ये सांगितलेलं आहे. 2 बॉलचा खेळ बाकी. विकास सावले तयार. दोन्ही खेळाडू ऑलराऊंडर एकामेकासमोर. ऑन साइडला वळवला, जागा बनवली. बॉल डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून एका धावेसाठी. सिंगल एक धाव मिळेल. शेवटचा बॉल आहे, परंतु करण सुर्वे यांचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली, ज्यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आले, गोलंदाजी करण्यासाठी परिस्थिती अनुकूल नव्हती, बिकट होती. परंतु करण सुर्वेचा मारा तिखट होता. शेवटचा बॉल डांगरेकरचा करण सुर्वे. धावसंख्येचा वेग या खेळाडूने पूर्णपणे कमी करून टाकला. असं वाटलं होतं वेन्ना 11 100 पार जाईल. परंतु तसं नाही घडलंय. आता बॉल लाँग ऑनच्या डोक्यावरतून 93 धावा. या स्पर्धेतला सर्वाधिक मोठा स्कोअर वेन्ना 11 ने बनवलाय. 94 धावांचं लक्ष्य आहे वैष्णवी 11 समोर. धावसंख्येचा डोंगर उभा केलाय. तोच आता या मॅच मध्ये वैष्णवी 11 ला पोखरायचा आहे. 94 धावांचं लक्ष्य, 30 बॉल. शेवटच्या मॅचचा टॉस केला जाईल. चला रिपोर्टिंग करा. श्री फायटर आणि त्यांच्या विरुद्ध स्वरा फायटर अशी होईल मॅच. या रिपोर्टिंग करा आपण.
इनिंग ब्रेकमध्ये टॉस होत आहे. येस दोन्ही कॅप्टन या आपण लगेच करूया टॉस. श्री फायटर्स आणि स्वरा फायटर्स दोन्ही कॅप्टन या करूयात लगेचच टॉस. बॉल चेंडू देखील आपण पोहोचवणार आहोत. बॉलचा बॉक्स आपण पोहोचवणार आहोत मैदानामध्ये. येस कॅप्टन या स्वरा आणि श्री फायटर्स दोन्ही कॅप्टन्स या लगेच. श्री फायटर्स कॅप्टन, स्वरा फायटर कॅप्टन. आपण या दोघेही लगेच या कॅप्टन टॉस करण्यासाठी. चला टीम फिल्डिंग लगेच सजवून घ्यायचे. बोधी कॅप्टन्स हे कॅलिस दादा या धावत लगेच. बॉल पॅकेट आपण मैदानामध्ये पोहोचवणार आहोत. प्लीज मी विनंती करेल बॉल पॅकेट आपण मैदानामध्ये लगेच देणार आहोत. अजिंक्य दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस आम्ही घेतोय. हेलन टेड कॅलिस या मॅचचा टॉस करेल मागेल आणि टॉस जिंकलाय स्वरा फायटर्स टीमनं. स्वरा फायटर किती मॅच खेळल्यात आणि काय परिस्थिती राहिले? 2 मॅच खेळलोय आणि दोन्ही पण विन आहे. दोन्ही पण जिंकलेले आहेत. प्लेइंग 11 ऑब्वियस चेंज होताना दिसेल. टॉस जिंकून महत्वाचा निर्णय. मी बॅटिंग करू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्वांचंच मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आणि बॉल प्लीज कुठे आहेत आयोजन समिती? या प्लीज बॉल द्यायचे आहेत आपल्याला. एक पॅकेट आपल्याला द्यावं लागेल कारण यानंतर ही पूर्ण इनिंग आणि त्यानंतर एक मॅच बाकी आहे. अगदी वेळेमध्ये ही क्रिकेट स्पर्धा आपण संपन्न होताना पाहायला मिळते. आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी वेळापत्रकनुसार ज्या 8 मॅचेस होत्या त्या अगदी वेळेत इकडे कंप्लीट होत आहेत. बॉल आपल्याला द्यायचे आहेत. आयोजन समितीचे मेंबर्स आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपल्याला विनंती आहे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये डांगरेगरचे सुपुत्र अर्थातच एक युवा टॅलेंट जावली तालुक्याचं आणि ज्यांना जेनजी म्हणायला काय हरकत नाही, करण सुर्वे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला कोहिनूर ऑफ जावली तालुका अर्थातच सर्जापूर ज्यांचं गाव आहे दत्ता मोहिते सर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 94 धावा फक्त करायचे आहेत आणि त्यासाठी ही जोडी मी म्हणेन पुरेशी आहे. सुरुवात मात्र पॉझिटिव्ह करावी लागेल. 434चा पाठलाग देखील दक्षिण आफ्रिकेने केला होता. 94 धावा तितक्याशा नाही आहेत 5 षटकांमध्ये. पावसाळी क्रिकेटमध्ये खुल्या गटाचं क्रिकेट आपण नेहमी पाहत असतो आणि तिकडे 100पेक्षा जास्त धावा 5 षटकांमध्ये होत असतात. त्यामुळे ही मॅच विन्नाई 11ला देखील सहज घेता येणार नाहीये. टीम वैष्णवी 11 बॅटिंगसाठी दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल टाकण्यासाठी नितीन कदम एक सिनियर क्रिकेटर पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. स्ट्राईक एंडला अगदी आपण पाहतोय ज्यांच्याकडे अनुभव खूप सारा आहे. दत्ता मोहिते सर पहिला बॉल पिकअप स्ट्रोक ऑन साइडला कोहिनूर ऑफ जावली तालुका दत्ता मोहिते सर यांच्या बॅटमधून ऑन साइडला चाबुक स्ट्रोक बॉल सीमा पार षटकार. काय फटका होता. तुम्ही रिप्ले टेलिकास्ट पहा. अगदी या बॉलला पाहिलं आणि त्यानंतर गरकन गिरकी घेतली आणि या बॉलला पाठवलं.
ऑन साईडला, स्क्वेअर लेगला, सीमा रेषेच्या पलीकडे मॅच ऑन. मी म्हटलं होतं 94 धावा हलक्यात घेऊ नका तुम्ही वैष्णवी 11 संघाला. आणखी एक 2x2 सिनियर क्रिकेटर जावली तालुक्याचे अर्थातच दत्ता मोहिते सर यांच्या बॅटमधून आणखी एक जबरदस्त फटका, षटकार. विन्नाई 11 कडून बॅटिंग करत असताना जो आवाज येत होता ना डगआउट मधून, तो आवाज मात्र पूर्णपणे बंद झालाय. आता आवाज दुसऱ्या बाजूने चालू झाला. मी म्हणेन वैष्णवी 11 संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 2 बॉलमध्ये 12 धावा, 600चा स्ट्राईक रेट मेंटेन केलाय सिनियर क्रिकेटर दत्ता मोहिते सर. तिसरा फटका देखील बॅटवरती आलेला नाहीये. बॉल पाठीमागे चाललाय. सिंगल मिळताना पाहायला मिळते, परंतु टाळ्यांचा प्रतिसाद तुम्हाला टीम वैष्णवी 11 संघाकडून पाहायला मिळतोय. पहा क्या बात आहे. चांगली मॅच पाहायला मिळेल, कारण पहिल्या इनिंगमध्ये बरेचसे झेल सुटले, बरेचसे वाईट बॉल, बरेचसे नो बॉल, बरेचसे शॉर्ट पिच बॉल, आणि त्याचा फायदा आपण जर पाहिलं तर टीम विन्नाई 11 घेतला. परंतु सेकंड इनिंग सुरू झाले. एक बारी तेरी, दुसरी बारी मेरी. फुल टॉस बॉल समोर खेळलाय, डाऊन द ग्राउंड. जबरदस्त स्ट्रोक आहे, ताकद आहे, आणि ज्या पद्धतीने टायमिंग प्रॉपर राहिलंय. तिसरा षटकार दत्ता मोहिते सर यांच्या बॅटमधून येत आहे. मॅच ऑन. काय फटका होता हा. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. पाठचा पाय थोडासा वाकवला, त्यानंतर अगदी मिडल ऑफ द बॅट या बॉलला घेतलं आणि सीमा रेषेच्या पलीकडे अगदी समालोचन कक्षाकडे पाठवलंय साधवांसाठी. सुपर बॅटिंग, सुपर डुपर हिट बॅटिंग. पहिल्या इनिंगमध्ये दत्ता मोहिते सर त्यांच्या चेहऱ्याचे तुम्ही हावभाव पाहिले असते ना, कारण त्यांनी बरंचसं क्रिकेट खेळलंय. फिल्डिंग चुकीची होत होती, बॉलिंग चुकीची होत होती, नाराज होते, परंतु सेकंड इनिंगमध्ये स्वतः बॅटनी प्रत्युत्तर देतात. इकडे फुला टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय, फटका फसलाय, पाठीमागे सिंगल मिळेल. प्रयत्न सुरू चांगले आहेत. 20चा ॲव्हरेज पाहिजे होता, आणि इकडे मात्र धावफलकावरती 20 रन्स, 20 धावसंख्या स्कोरबोर्डती लागतायत. आपल्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट एक खेळी करून हा सामना दत्ता मोहिते सर जिंकून देऊ शकतात. अशक्य असं काही नाहीये, क्रिकेट असो किंवा जीवन असो. आणि या गोष्टी दत्ता मोहिते सरांनी आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा केल्यात. पुन्हा एकदा एक चांगली इनिंग. पायात टाकलेला बॉल ड्राईव्ह केला होता, सन्मान दिला होता, यॉर्कर हाताळला होता नितीन कदम यांनी, आणि याच्यावरती प्रत्युत्तर नव्हतं. अगदी हलक्या हाताने खेळून काढलं. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. परफेक्ट यॉर्कर, तिकट यॉर्कर, आणि इकडे कोणतीही रन मिळणार नाहीये, परंतु धाबा आल्यात. 94 करायच्या होत्या, त्याच्यामध्ये 20 आल्या, म्हणजे इथून पुढे 74 करायच्या आहेत. 74 ची गरज असेल या सामन्यामध्ये. सामना जबरदस्त आहे. 24 बॉल 74 धावा होताना पण अनेकदा पाहिल्यात, परंतु या मॅचमध्ये टीम वैष्णवी 11 करेल का हे देखील पाहावं लागेल. आणि त्यासाठी हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत राहिले तर आय थिंक मैत्री ग्रुप जावलीच्या इतिहासामधील एक सर्वोत्कृष्ट सामना सर्वांना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये करण सुर्वे अगदी विकेटला नमन करताना पाहायला मिळतोय, कारण हा देखील एक जावली तालुक्यातील एक युवा स्टार खेळाडू आहे. आज डांगरेघरचं नाव संपूर्ण जावली तालुक्यामध्ये पोहोचवायचं असेल तर एक चांगली इनिंग इकडे खेळावी लागेल करण सुर्वेला. पहिला बॉल, गोलंदाजी मार्कवरती अतुल कांबळे. करंजे एक्सप्रेस. अतुल आणि करण ज्यावेळेस समोरासमोर येतात त्यावेळेस बॅटल खूप चांगलं असतं. खुन्नस आहे. हिरण सरांनी ही माहिती दिली. पाहूया आता काय घडतंय. पुन्हा एकदा खेळपट्टीचं नमन केलं, बॅटचं चुंबन केलं, आणि त्यानंतर करण सुर्वे मैदानाच्या आतमध्ये तयार होतोय. टी पॉट टॅग जशास तसं उत्तर या मॅचमध्ये दिलं जाईल. पिन ड्रॉप सायलेन्स आहे, शांतता आहे, कारण धमाका होणार आहे. बॉलला सोडलंय, सोडून दिलंय. मिस्टर सूर्यकांत अडाव सर सांगतायत इकडे व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये येताना पाहायला मिळते. परंतु वेन्नाई 11चे जे चाहते जे जितका गोंधळ इकडे करत होते तितका गोंधळ मात्र वैष्णवी 11 कडून पाहायला मिळत नाहीये. शांतता, संयम, आणि त्यानंतर कार्यक्रम. फटका तर चांगला खेळलाय ऑन साइडला करण सुर्वेच्या बॅटमधून. सी कॉर्नर सीमा रेषेच्या पलीकडे धमाका क्रमांक 1 करण सुर्वे मैदानाच्या आतमध्ये करतोय. युवाची हवा जेंजी मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग करतोय. षटकार.
मॅचला सुरुवात झाली आणि सुरुवात ऍक्च्युली केली सिनियर क्रिकेटर दत्ता मोहिते सरांनी. काय टीम मीटिंगमध्ये चर्चा झाली असेल, 94 धावा देखील चेस होऊ शकतात आणि दत्ता मोहिते सर तिकडे थिंक टँकमध्ये असतील तर त्यांनी सांगितलं असेल शेवटच्या बॉलपर्यंत लढा. आणि सुरुवात कोणी केली? स्वतः त्यांनी सुरुवात केली. करण सुर्वे बॅटिंगसाठी पुन्हा एकदा तयार होताना पाहायला मिळतात. 1 बॉल 6 त्यांनी केल्यात. यावेळेस लोअर फुल टॉस पिक केलं होतं आणि या बॉलवरती धावा देखील 6 टिक केल्या होत्या. करण सुर्वेची जबरदस्त बॅटिंग. वाह, षटकार. दोन बॉलवरती 2 षटकार येताना पाहायला मिळतात. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता अनुभवताय. आतापर्यंत 33 धावा स्कोरबोर्डती लागल्यात, त्याच्यामध्ये 5 षटकार तब्बल आलेत. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि विनाई 11 टीमच्या चाहत्यांचा जितका गोंधळ होता तो गोंधळ मात्र आता शांततेमध्ये परिवर्तन झालंय. कारण त्याचं कारण आहे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग करतायत. करण सुर्वे आणि दत्ता मोहिते सर. 2 बॉल 12, 6 बॉल 20. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न केला. अतुल कांबळे कमबॅक करतायत. पुन्हा एकदा मॅचमध्ये येताना पाहायला मिळत आहेत अतुल कांबळे. एक चांगला बॉल हाताळला, परंतु करण सुर्वेचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने तो स्ट्राईक करतोय, प्रत्येक बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय अतुल कांबळे. टीप अटॅक चांगलं प्रत्युत्तर दिलंय. 2 बॉल आणि 2 षटकार आल्यानंतर 1 डॉट आल्यानंतर मजा आली मॅचमध्ये. एक जबरदस्त मॅच, एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कारण ज्या पद्धतीने 94 धावांचं टार्गेट होतं आणि इकडे काय घडलंय तर पहिल्या काही चेंडूंवरती आक्रमण केलंय. लोअर फुल टॉस वाटचा पाय वाकवला आणि त्यानंतर क्लास मैदानाच्या आतमध्ये करण सुर्वेने दाखवून दिला. वा भाई वा, एक टिपिकल स्ट्रोक बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स करण सुर्वे, डांगरे घरचा सुपरस्टार. मैत्री ग्रुप जावलीची ही क्रिकेट स्पर्धा गाजवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. येतोय षटकार. व्हॉट अ बॅटिंग क्लास. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. आतापर्यंत 6 षटकार आलेत मित्रांनो. काय फलंदाजी पाहताय. प्रत्येक प्रेक्षक अगदी नजरा लावल्यात या मॅचकडे. तुम्ही अगदी मैदानाच्या सोबत आली प्रेक्षक पहा. फक्त बॅट्समन आणि बॉलरकडे पाहतायत. कोणती कोणाकडे चर्चा नाहीये. 94 धावांचा मोठा पाठलाग. पायामध्ये टाकलेला बॉल पुन्हा ड्राईव्ह करायचा होता. इकडे पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. षटकारांची आतिषबाजी आपण पाहतोय. आतापर्यंत 11 बॉल झालेत आणि 11 बॉलमध्ये 6 षटकार तब्बल मारलेत. 39 मध्ये 36 रन षटकारांच्या आहेत. एका बाजूला दत्ता मोहिते सर आपला क्लास मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत, तर दुसऱ्या बाजूला युवाची हवा 5 बॉलमध्ये तब्बल 18 वरती करण सुर्वे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 39 वरती संघ पोहोचला. हा देखील बॉल खाली राहिला. अतुल कांबळेनी काही बॉल चांगले टाकले, काही बॉल ज्या पद्धतीने आपण पाहिले करण सुर्वेनी काही बॉलची वाट लावली, तर काही बॉल अतुल कांबळेनी देखील चांगले टाकलेत, परंतु धावा आल्यात. याही षटकामध्ये 3 षटकार आले. मागील षटकामध्ये 3 षटकार आले. म्हणजे षटकारांची आतिषबाजी सुरू आहे. 3 आणि 3 6 षटकार मारलेत. एक सिंगल अगदी शेवटच्या बॉलवरती येताना पाहायला मिळते. धावफलकावरती जाऊया. 40 धाव संख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 40 रन्स. 20 धावांचं टार्गेट आपण म्हणत होतो प्रत्येक षटकापाठीमागे यायला हवं आणि इकडे 20 धावा याही षटकामध्ये येताना पाहायला मिळतात. पहा व्हॉट अ बॅटिंग, सुपर डुपर बॅटिंग. 40 धावा आल्यानंतर समीकरण आता चेंज झालंय. 18 बॉल आणि 18 बॉलच्या पाठीमागे 54 येत आहेत. विकास सावळे या टीमचं महत्वपूर्ण अस्त्र बाहेर काढले मी म्हणेन. विकास सावले गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतात. समोर आहेत कोहिनूर ऑफ चावली तालुका. कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेटचा हा प्रदीर्घ अनुभव. अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवल्या. अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये मॅन ऑफ द सिरीज, अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये बेस्ट बॉलर, अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये बेस्ट बॉलर घेणारे दत्ता मोहिते सर. फटका फसलाय. बॉल पाठीमागे जातोय. बॅटचा टो एंड लागला. थोडंसं लेट झाले तिकडे.
दत्ता मोहिते सर फटका खेळण्यासाठी आणि एक सिंगल येताना पाहायला मिळते पहा. आता मला वाटतं टेन्शन आहे वेन्नाई 11ला. वैष्णवी 11चं जे टेन्शन होतं ते 2 ओव्हरमध्ये टेन्शन आय थिंक गेलंय आणि हा जो प्रेशर होता तो ट्रान्सफर झालाय वेन्नाई 11 संघावरती. कारण रन्स आलेत 41. 13 बॉल 41 धावसंख्या स्कोरबोर्डती लावली या मॅचमध्ये. जबरदस्त लढत. शॉर्ट बॉल होता अगदी ऑफस्टमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न देखील सफल होतोय. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला दत्ता मोहिते सर यांनी आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पहा. विकास सावली याच्यासाठी जाणले जातात. हा बॉल पाहू शकता तुम्ही. उंची जास्त आहे. लांबी पाहावी लागेल मोजावी लागेल. बॉल पाठीमागे निघून चाललाय सिंगल साठी. फटका तर सुरेख होता परंतु पाठीमागे तुम्ही बॉल माराल तर तुम्हाला सिंगल मिळेल हे देखील तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. लाईन ज्या पद्धतीने टाकली जाते लाईन ज्या पद्धतीने लाईनवरती बॉल ठेवले जात आहेत विकास सावलेचं कौतुक करावं लागेल. 3 बॉलमध्ये केवळ 2 धावा खर्च केल्यात आणि हीच ओव्हर अगदी मॅच विनिंग होऊ शकते वेन्नाई 11 साठी. पुढचे 3 बॉल 2 षटकार हवेत या 3 बॉलमध्ये. करण सुर्वेला तुम्ही पाहताय आणि दत्ता मोहिते सर नॉट आउट आहे. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेट झालेत आणि वेन्नाई 11 टीमची सेटिंग बिघडवण्याचं काम दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये करतायत. 42 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. म्हणजे इथून पुढे 52 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. 15 बॉल 52 धावा तितकंसं सोपं आव्हान नाही आहे परंतु या दोघांनी आत्तापर्यंत जी फलंदाजी केली दोन्ही बॅटरनी तब्बल 3-3 षटकार ठोकलेत. बरेचसे प्रेक्षक तुम्हाला या मैदानावरती येताना पाहायला मिळतात. बरेचसे प्रेक्षक अगदी मैदानाच्या बाहेरून ग्रिलमधून ही मॅच पाहत आहेत. काही प्रेक्षक अगदी सॅटर्डे आहे हाफ डे नंतर सुट्टी झाल्यानंतर या मैदानावरती स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. मैत्री ग्रुप जावलीच्या माध्यमातून सर्वांचं स्वागत. पुढचा बॉल खराब लाईन आहे. इथे पहा सिंगल आले. दुसरीचा प्रयत्न होईल का ते देखील पाहावं लागेल. नाही इकडे या 2 धावा बोनस असतील एक्स्ट्रा असतील. टीमचं डोकेदुखी वाढवणाऱ्या या 2 धावा वेन्नाई टीमसाठी असतील. वैष्णवी 11 टीमच्या खात्यामध्ये जोडूया 44 वरती संघ पोहोचला. 50 ची गरज आहे. 50 धावांची गरज. पंचांच्या माध्यमातून 1 फ्रॉम दी ओव्हर ही देखील ताकीद या ठिकाणी बॉलरला देण्यात आले. करण सुर्वे है तो मुमकिन है. फटका जबरदस्त आहे. ऑन द राईज खेळलाय. अगदी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक होता. पाहत राहिला बॉल निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. करण सुर्वेचा वार. बॉल सीमारेषेच्या पार. चौथा षटकार ठोकलाय या युवा खेळाडूने. येतोय सिक्सर. बॉलकडे पाहिलं देखील नाही. मारल्यानंतर ज्या पद्धतीने गरकन घेतली रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. काय बॅटिंग करतोय करण सुर्वे. हा देखील फटका फ्लॅट आहे. पॅरलल स्ट्रोक आहे. एलईडी टीव्ही पेक्षा देखील हा फ्लॅट स्ट्रोक मारलाय. ऑफ साइडला कडक. ओव्हर द कव्हर. करण सुर्वेच्या बॅटमधून आतापर्यंतचा 5वा षटकार. वेन्नाई 11 टीम प्रेशर मध्ये. 94 धावा मित्रांनो कमी नसतात परंतु इकडे वैष्णवी 11 टीमनी काय प्रत्युत्तर दिले. लाजवाब बॅटिंग करण सुर्वे. काय बॅटिंग. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते पहा. यावेळेस मात्र खोलात टाकलेला बॉल ऑन द राईज खेळला. समोरच्या दिशेने अगदी लॉंग ऑनच्या डोक्यावरून पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. करण सुर्वेच्या बॅटमधून 6वा षटकार. काय जबरदस्त बॅटिंग केली. 3 बॉल 3 षटकार तुम्ही पाहू शकता. करण सुर्वेची बॅट स्विंग पहा. करण सुर्वेचं फुटवर्क तुम्ही पहा. करण सुर्वेचा हा षटकार देखील पहा. एकदम ओके मध्ये. शांतता संयम आणि कार्यक्रम. लाजवाब बॅटिंग. 60 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. इथून पुढे 12 बॉल आणि 34ची गरज. करण सुर्वे बॅटिंग करतायत 12 बॉल 40 मध्ये. काय फलंदाजी केली निलेश सर. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. या गोष्टी तुम्हाला खूप कमी पाहायला मिळतात. तुम्ही स्ट्रोक पाहू शकता. फुल स्ट्रेच करतायत स्वतःला. बॅट स्विंग तुम्ही पाहू शकता. अप्रतिम आहे. आणि जिकडे
60 धावांवरती संघ पोहोचलाय. 34ची गरज. अ? 63 धावा लागतायत स्कोरबोर्डती. म्हणजे 12 बॉल आणि 31ची गरज आहे. सामना ऑन. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती जेंटल पुश केलंय कोहिनूर ऑफ सावली तालुका. दत्ता मोहिते सर यांच्या बॅटमधून एक टिपिकल स्ट्रोक. काय फटका खेळलाय. डोळ्याची पारणं फेडणारा फटका. रबर बॉलचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका. अगदी दत्ता मोहिते सरांच्या बॅटमधून स्ट्रेट बॅटनी खेळलेला सिक्सर. 25 धावांची गरज आहे. आतापर्यंत 4 पर्व झाली आणि या 4ही पर्वांमध्ये सर्वाधिक मोठी मॅच या स्पर्धेमध्ये होईल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. 94 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या होईल का हे देखील पाहावं लागेल. 11 चेंडू 25 धावांची गरज. पावसाचं शुभागमन होत आहे या क्रिकेट स्पर्धेला. मैत्री ग्रुप सावलीची ही जबरदस्त स्पर्धा तुम्ही पाहताय. एका बाजूला टीम विन 11 तर दुसऱ्या बाजूला वैष्णवी 11. काय फलंदाजी. लाजवाब फलंदाजी. अप्रतिम. पंचवीस धावांची गरज असेल इथून पुढे ही मॅच जिंकण्यासाठी. करण सुर्वे 40 वरती बॅटिंग करतायत पहा. काय फलंदाजी राहिली दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. दत्ता मोहिते सर एका बाजूला तुम्ही क्लास पाहताय, एका बाजूला अनुभव पाहताय, दुसऱ्या बाजूला युवा खेळाडूचा झंझावात मैदानाच्या आतमध्ये पाहताय. करण सुर्वे डेंजर मॅन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. आतापर्यंत 4 मारले दत्ता मोहिते सरांनी देखील. फुल टॉस बॉल होता. बॅटवरून स्किड झाला. खेळण्याचा प्रयत्न होता. दत्ता मोहिते सर स्वतःवरती नाराज आहेत. बॉल टू बॉल इकडे आम्ही तुम्हाला सांगतोय 10 बॉलमध्ये 25ची गरज आहे. 10 बॉल 25ची गरज आहे. या मॅच मध्ये कोण जिंकेल हा सामना. विन्नाई 11 की वैष्णवी 11. पाऊस आला आणि पाऊस थांबला. पाऊस थांबला तर वैष्णवी 11 साठी चांगली गोष्ट आहे, कारण पावसामध्ये बॅटिंग करणं तितकं सोपं नाहीये. 25ची गरज. 10 बॉलमध्ये 25. यावेळेस पुढे टाकलेला बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफ साईडला खेळायचा होता, ऑन साईडला आलाय. इकडे मात्र सिंगल मिळणार नाहीये बा. सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना विन्नाई 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय पा. पाऊस आला तिथून चित्र बदललं. पहिल्या बॉलवरती षटका ठोकला होता एक कॉपी बॉय स्टाईल मध्ये दत्ता मोहिते सरांनी. त्यानंतर 2 बॉल डॉट आलेत. 9 चेंडू आणि 25 धावांची गरज. टेन्शन वली मात्रा दोन्ही टीमसाठी. यावेळेस फुल टॉस होता. फक्त टायमिंग केलंय ऑन साईडला. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक येत आहेत. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आता मात्र पाहिलं जाईल. हा निर्णय मात्र दिला जाईल. प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत आणि प्रेक्षकच आता इथून पुढे निर्णय देतील. काय घडलंय. कॅच पकडली त्यानंतर एक पाय बाउंड्री लाईनला टच झाला का हे देखील पाहावं लागेल. काही सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. पंचांच्या माध्यमातून सांगितलं जातंय. टीव्ही अंपायरकडे हा निर्णय आलाय. आता आपण पाहूया काय घडणार या मॅच मध्ये. काय घडलंय. कॅच घेतली परंतु आपण जर पाहिलं ना तर पाय इकडे बाउंड्री लाईनला टच झालाय का हे देखील पाहावं लागेल. पाहिलं जात आहे. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनी. दूध का दूध आणि पाणी का पाणी. अप्रतिम कॅमेरा वर्क. हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. प्रेक्षकांनी तिकडे षटकार सांगितलाय परंतु पुन्हा एकदा चेक केलं जाईल. चेक केलं जात आहे. निर्णय पेंडिंग आहे आणि इकडे आमचे टीव्ही अंपायर जो निर्णय देतील तोच निर्णय तिकडे अंतिम पकडला जाईल.
महत्वाचा निर्णय असेल या मॅच मध्ये. काय घडलं या मॅच मध्ये हे देखील पाहावं लागेल. काय घडलंय मॅच मध्ये. कॅचेस विन द मॅचेस. झेल तर पकडलाय परंतु पाय मात्र बाउंड्री लाईनला टच झालाय का हे पाहिलं जात आहे. पहा महत्वाचा निर्णय असेल कारण या बॉलनी सगळ्या गोष्टी ठरतील. या षटकाराने सर्व गोष्टी ठरतील. विकेट असेल तर वेन्नाई 11 टीम या मॅच मध्ये पुन्हा एकदा आतमध्ये येताना पाहायला मिळेल. वैष्णवी 11 संघ विचार करत असेल की हा सिक्सर हवाय. चेक केलं जाईल. यस टीव्ही अंपायरचा साठी हा कॉल आलाय. चेक केलं जात आहे, पाहिलं जात आहे आणि आपण सांगणार आहोत काय घडलं या बॉलच्या पाठीमागे. 94 धावांचा मोठा पाठलाग होता आणि तो पाठलाग अगदी जवळपास आलाय. निर्णय पेंडिंग आहे. तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू परंतु खेळाडू तुम्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर येऊच नका. हा ओके चेक केलं जाईल. महत्वाचा निर्णय आणि हा निर्णय पेंडिंग आहे. आणि अंतिम निर्णय षटकार घेतोय. पहा काय मॅच रंगताना पाहायला मिळते. पहा टीम वेन्नाई 11 विरुद्ध वैष्णवी 11 असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा निर्णय जो पेंडिंग होता तो आहे निर्णय षटकार. आता मात्र धावफलकावरती धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती 74. 74 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते म्हणजे धावांची गरज आहे. इथून पुढे 20 धावांची गरज आहे. पंचांना विनंती करूया 1 मिनिट मॅच थांबवा. 8 बॉल आणि 19 धावांची गरज. सूर्यकांत अडाव सर ओके. महत्वाची मॅच. काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 8 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. आतापर्यंत 5 षटकार दत्ता मोहिते सरांनी मारलेत आणि तब्बल 6 षटकार करण सुर्वेनी मारलेत. म्हणजे या मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये तब्बल 11 षटकार आलेत. 19 ची गरज. आपटलेला बॉल सोडून दिलाय पंचांच्या माध्यमातून. वाईड आहे. 1 फ्रॉम दी ओव्हर ही देखील ताकीद दिली जाते. किरण मस्कर सर आमच्यावर जोडले गेलेत आणि थोडेसे नाराज आहेत टीमचा परफॉर्मन्स. कारण पहिल्या सत्रामध्ये किरण मस्कर सर इथून शिट्ट्या मारत होते. आता आवाज बंद झालाय. आता आवाज बंद झालाय. पुढचा बॉल पुढे टाकलेला बॉल ऑन साइडला मिडल ऑफ द बॅट केलाय. आता इकडे कॅच होऊ शकते का. आणि इथे कॅच झाले. कॅच इथे झाले आणि दत्ता मोहिते सर इकडे बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच मध्ये ट्विस्ट. हीच ती महत्वाची विकेट. दत्ता मोहिते सर इकडे बाद होत आहेत. परंतु मित्रांनो ज्यांना आपण कोहिनूर ऑफ जावली म्हणतो त्यांचा खेळ तुम्हाला आवडला असेल तर दत्ता मोहिते सरांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या द्या. मॅच त्यांनीच सुरू केली आणि सामना विजयापर्यंत घेऊन गेलेत. सामना कोण जिंकेल हे सांगता येत नाहीये परंतु दत्ता मोहिते सरांची पावसाळी क्रिकेट मधील सुपर डुपर हिट बॅटिंग या मॅच मध्ये झाले असं म्हणायला काही हरकत नाही. वेल बॅटिंग दत्ता मोहिते सर. अक्षय बिरामने आलेत. 7 बॉल आणि 19 धावांची गरज आहे परंतु नॉन स्ट्राईकला करण सुर्वे आहेत. मित्रांनो करेक्शन आम्ही करतोय. 7 बॉल आणि 18 ची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अक्षय बिरामने षटकार येईल का. डॉट बॉल येणं गरजेचं असेल वेन्नाई टीमच्या माध्यमातून.
चांगला बॉल टाकलाय ऑन साइडला अलॉंग द कार्पेट केले. दुसरीचा प्रयत्न होईल कारण करण सुर्वेला स्ट्राईक घ्यायची. काय घडलंय? थ्रो इकडे अचूक करणं गरजेचं होतं आणि पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट. करण सुर्वे बाद. हीच ती महत्वाची विकेट आणि इथे सामना पलटलाय. सामना पलटलाय. करण सुर्वे बाद होतोय. सूर्यकांत आडाव सर आपण पाहतोय तिकडे सेकंड रन घ्यायची घाई केली आणि विकेट आली. विकेट आली. ज्यांनी तब्बल 6 षटकार ठोकले होते तो बाद होतोय करण सुर्वे. आतापर्यंत या मॅच मध्ये बऱ्याचशा गोष्टी वैष्णवी 11 टीमच्या बाजूने घडल्या परंतु या षटकामधले हे 2 बॉल महत्वाचे होते. जिकडे दत्ता मोहिते सर बाद झालेत आणि इकडे रनआउट स्वरूपामध्ये करण आलाय. बाहेर येतोय आता करण. परंतु मित्रांनो करणची बॅटिंग आवडली असेल ना तर या युवा खेळाडूसाठी या जेनजीसाठी जोरदार टाळ्या द्या. करण सुर्वे मॅन फ्रॉम डांगरेगर. अप्रतिम क्वालिटी क्लासिकल बॅटिंग. तब्बल 6 षटकार ठोकले. लाजवाब बॅटिंग. रनआउट स्वरूपामध्ये विकेट आली. करण सुर्वे इकडे बाद होताना पाहायला मिळतात. बऱ्याचशा गोष्टी तू मै या मॅच मध्ये पाहायला मिळते. सत्र क्रमांक 1 94 धावांचं टार्गेट. 94 धावांचं टार्गेट. फक्त भीमरसाठी रिव्ह्यू आहे दोन्ही टीमसाठी. दुसरी रन घेत असताना करण सुर्वे बाद झालाय कारण करण सुर्वे ला बाद होण्याचं कारण देखील आहे की त्याला स्ट्राईक करायची होती आणि त्यासाठी नॉन स्ट्राईकला पोहोचायचं होतं. मॅच तुम्ही पाहू शकता. चर्चा होते याच्यावरती. चर्चा बरीचशी होते कारण ह्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं पहिल्या बॉललाच दत्ता मोहिते सरांनी षटकार मारल्यानंतर मॅच सुरू झाली होती आणि मी तेव्हाच म्हटलं होतं 434 धावा क्रिकेटमध्ये चेस होऊ शकतात तर 94 का होऊ शकत नाहीयेत. आणि त्याचं प्रतिउत्तर करण सुर्वे दत्ता मोहिते सरांनी या मॅच मध्ये दिलंय. काय घडलंय आपण पाहूया. चला थोडीशी घाई करा यानंतर एक मॅच अजूनही आहे. पंचांच्या माध्यमातून डिसिजन आउट आहे रनआउट स्वरूपामध्ये. पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल आणि प्लीज आपण सर्वांनी सहकार्य करा. आपल्याला विनंती आहे कारण काही निर्णय पंचांकडे आहेत आणि त्यांचेच निर्णय अंतिम राहतील याची देखील नोंद आपण घ्यावी लागेल. रिव्ह्यू फक्त तुम्हाला बीमरसाठी आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. दोन्ही टीमसाठी कोणासाठी एकासाठी तो निर्णय नाहीये. हाय व्होल्टेज मुकाबला. लाजवाब मॅच. मला वाटते फायनल देखील अशी होईल का हे आतापासून आपल्याला प्रत्येकाला चर्चा करावी लागते. काय सामना रंगला यार. 94 धावा देखील चेस होऊ शकतात. पंच निर्णय आपला आउट आहे. कमिटीच्या माध्यमातून प्रतापदादा शेलार त्या ठिकाणी चर्चा करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पहा मी मगाशीच म्हटलं होतं की मैत्री ग्रुप जावलीचा हा एक सर्वोत्कृष्ट 4 वर्षामधला सामना होऊ शकतो जर 94 धावा इकडे चेस झाल्या तर. आणि त्या दिशेने हा सामना जात असताना या ओव्हरमध्ये बऱ्याचशा गोष्टी किरण सर घडल्या. दत्ता मोहिते सरांची विकेट मोस्ट व्हॅल्युएबल विकेट होती. तो झेल अप्रतिम घेतला आणि शेवटच्या बॉलवरती रनआउट. आणि ह्याच्यामधले 2 पैकी 1 खेळाडू त्यांना पाहिजे तिकडे. याच्यासाठी हा घाट सुरू आहे.
अनिल दादा कदम यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. अनिल दादा, आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. आपण या क्रिकेट स्पर्धेचे मार्गदर्शक आहात आणि आपल्या आण्याने 94 धावा इकडे चेस होऊ शकतात का? आणि एक चांगल्या सामन्यासाठी आपलं शुभागमन या ठिकाणी झालंय. आपलं हार्दिक स्वागत. करण सुर्वे त्यांचा फेवरेट प्लेअर आहे, जो जिकडे रनआउट स्वरूपामध्ये आपण पाहतोय पंचांनी निर्णय दिलाय, परंतु तो निर्णय इकडे थोडंसं चॅलेंज केले बॅटिंग टीमनी. प्रश्न विचारले जात आहेत. कमिटी मेंबर्स प्रतापदादा शेलार मैदानाच्या आतमध्ये चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत काय निर्णय, आणि तो अंतिम निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याबरोबर जोडले गेलेत त्या सर्वांचं स्वागत आहे. कारण तुम्ही पाहताय एक सर्वोत्कृष्ट मॅच, 94 धावांचा पाठलाग तुम्ही पाहताय. पंचांचा डिसिजन फायनल आहे, आउट आहे, आणि करण सुर्वे मात्र आता मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु काय बॅटिंग केली, तब्बल 6 षटकार करण सुर्वेच्या बॅटमधून आले. लाजवाब बॅटिंग केली. चला, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅट्समन योगेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. म्हणजे इथून पुढे 6 बॉल आणि 17 धावांची गरज. ओके, 6 बॉल 17 धावांची गरज. 94चं टार्गेट आहे, 77 बनलेले आहेत. 6 बॉल 17ची गरज आहे, म्हणजे तब्बल 3 षटकार मारायचे आहेत, आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये योगेशला दाखल केलंय. काय घडणार या मॅचमध्ये? काय घडणार या मॅचमध्ये? ओपनिंग जोडीचे जे 2 शिलेदार होते, जो 2 मेन मोहरे होते, ते टिपलेत. आता वेन्नाई 11 संघ पुन्हा एकदा या मॅचमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु 6 बॉल 17ची गरज. स्ट्राईक एंडला बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय बिरामने. योगेश एक अक्षय. योगेश ओंबळे स्ट्राईक एंडला पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. पहिला बॉल, आणि पहिल्याच बॉलवरती समोरच्या दिशेने फटका जबरदस्त खेळलाय. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. मॅच ऑन. काही सामना रंगतोय. व्हॉट अ मॅच. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. योगेश ओंबळेच्या बॅटमधून षटकार आलाय. मॅच इकडे समाप्त होण्याचं नाव घेत नाहीये. संदीप निकम पहिला बॉल, आणि पहिल्या बॉलवरती तारे सितारे दाखवलेत. पहिल्याच बॉलवरती 11 धावांची गरज. 11 धावांची गरज इथून पुढे या सामन्यामध्ये. व्हॉट अ मॅच. 94 धावांचा भला मोठा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये वैष्णवी 11 संघ करताना पाहायला मिळतोय. ओहो, यावेळेस लाईन पाहावी लागेल. बॉल आपण जर पाहिला तर अगदी डोक्यावरून बॅट्समन जे जातोय इकडे वाईड येतोय. 1 फ्रॉम दी ओव्हर. आता इथून पुढे 5 बॉल 10 धावांची गरज आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. काय सामना रंगतोय. शॉर्ट बॉल होता, पाठीमागे कॅचची संधी होती, बॅटला कडा लागली होती, परंतु इकडे मात्र एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. 4 बॉल 9ची गरज. 4 बॉल आणि 9 धावांची गरज. काय घडणार या मॅच मध्ये? अप्रतिम सामना. योगेश ओंबळे दोन्ही टीम इकडे हार मानायचं नाव घेत नाहीयेत. 9 धावांची गरज. 4 बॉलच्या पाठीमागे. पिन ड्रॉप सायलेन्स. कोण जिंकणार हा सामना? हा बॉल लाईन चेक केली जाईल, आणि पंचांनी सांगितलं इट्स अ नो बॉल. सामन्यामध्ये ट्विस्ट. 4 बॉल 8 धावांची गरज. वैष्णवी 11चा डगआउट तुम्ही पाहिला ना, प्रत्येक पाठी राखा टाळ्या वाजवतोय, शिट्ट्या वाजवतोय. पहिल्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर टीम वेन्नाईकडून शिट्ट्या टाळ्या घेत होत्या. सामना जबरदस्त. 4 बॉल 8ची गरज. हा देखील बॉल नो आहे. बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न पुन्हा केला जातोय. इट्स अ नो बॉल. फ्री हिट. उघडा डोळे, पहा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. 4 बॉल आणि 7 धावांची गरज. काय सामना रंगतोय. सुयश मात्र प्रत्येकाची प्रतिक्रिया घेतोय. काय घडणार या मॅच मध्ये?
मैत्री ग्रुप जावली रबर बॉल प्रीमियर लीग 2026चा सर्व उत्कृष्ट सामना तुम्ही पाहताय. 94 चेस केल्या जातील का पाहावं लागेल. 4 बॉल आणि 7 धावांची गरज. कोण जिंकेल? ओहो, यावेळेस पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलाय. लागोपाठचे 3 नो बॉल. प्रेशर, दबाव येतोय पुन्हा एकदा चेन्नई 11 टीम वरती. 6 धावांची गरज. 4 बॉल आणि 6 धावांची गरज. रंगत आहे सामन्यामध्ये. काय सामना रंगताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यशस्वी क्रिकेट स्पर्धा दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळते, कारण प्रेक्षकांची गर्दी, जी मॅच प्रेक्षकांना हवी होती ती मॅच आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. 94 धावांचा पाठलाग. आता केवळ 6ची गरज. 4 बॉल आणि 6 धावांची गरज. ओहो हो, इथे पहा पुन्हा एकदा नो बॉल. काय घडतंय किरण सर या मॅच मध्ये? हा बॉलर कुठून आणलाय असं म्हणावं लागेल, कारण शेवटच्या क्षणी तुम्हाला लीगल बॉल टाकायचे आहेत. तिकडे तब्बल 4 नो बॉल टाकलेत. नाव आहे बॉलरचं संदीप निकम. संदीप निकम. 5 धावांची गरज 4 बॉलच्या पाठीमागे. यावेळी आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. इकडे विकेट मिळेल, विकेट मिळू शकते. आणि काय घडलंय? पंच डिसिजन देतील. पेंडिंग डिसिजन रिव्ह्यू घेतलाय. पंच देखील दबावात आलेत का हे म्हणावं लागेल, कारण प्रत्येक निर्णय आता इकडे टीव्ही अंपायर कडे येतोय. काय घडलंय या मॅच मध्ये? संपण्याचं नाव घेत नाहीये. कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्ही पाहताय निलेश मार्डेकर सर, किरण मस्कर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सर्वोत्कृष्ट सामना आपण पाहतोय. काय घडलंय? धनंजय कोळी सर यांच्याकडे हा निर्णय आलाय आणि पंचांनी सांगितलंय OUT आउट. समीकरण बदललंय. समीकरण आता इथून पुढे आपण जर पाहिलं 3 बॉल आणि 5 धावांची गरज. ओके, 3 बॉल 5 धावांची गरज. चला लवकर चला बॅट्समन प्लीज. 3 बॉल 5. टेन्शन वाली मात्रा. तू मय. काय सामना रंगताना पाहायला मिळतोय. आपण पाहतोय डगआउट तुम्ही पहा वैष्णवी 11 संघाचा. करण सुर्वेना तुम्ही पाहताय, परंतु आता हे सगळे पाठीराखे थोडेसे डान्स करताना पाहायला मिळत आहेत. चेन्नई 11 संघ तोंडातनं शब्द नाही पाठीराख्यांचा. हा बॉल वाईड आहे. ओ माय गॉड, काय घडलं या मॅच मध्ये? 4 नो बॉल आणि त्यानंतर वाईड आलाय. किरण सर दोन्ही हात डोक्यावरती आहेत तुमचे. काय घडणार या मॅच मध्ये? 3 बॉल आणि 4 धावांची गरज. असं वाटलं होतं किरण सरांना दुसरा टायर मिळेल. पुढे टाकलेला बॉल. काय घडलंय? आणखी एक वाईट. ओ माय गॉड, काय घडतंय या सामन्यामध्ये? 3 बॉल आणि 3 धावांची गरज. बॉल टू रनची गरज आहे. गोलंदाज आहेत संदीप निकम. किती एक्स्ट्रा रन्स टीमला दिल्यात? 4 नो बॉल. त्यानंतर 2 वाईट बॉल टाकलेत. ओहो, इथे एक चांगला बॉल टाकलाय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? अपील स्ट्रॉंग केली. दोन्ही पंच स्थिर आहे. डॉट बॉल येतोय. 2 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. 2 बॉल 3 धावांची गरज. सामना अप्रतिम पाहायला मिळतोय. 91 धावसंख्या तब्बल स्कोरबोर्डती निलेश सर लागताना पाहायला मिळते. पहा काय सामना रंगतोय. म्हणजे आतापर्यंत आपण जर टोटल मारली तर तब्बल 184 रन आतापर्यंत दोन्ही इनिंग मध्ये झालेत. 2 बॉल 3 धावांची गरज. 2 बॉल 3 धावांची गरज. हा सामना, हा बॉल पुढे टाकलाय पॉइंटला, कव्हरला. बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. टीम वैष्णवी 11 संघाने हा सामना जिंकला. मैत्री ग्रुप जावली रबर बॉल प्रीमियर लीग 2026चा 94 धावांचा यशस्वी पाठलाग वैष्णवी 11 टीमनी केलाय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. करण सुर्वे, दत्ता मोहिते सरांची जबरदस्त बॅटिंगने हा सामना जिंकला टीम वैष्णवी 11.